नाही तर असं बिलकुल वागत जाऊ नका। शक्यतो आपण पर्यटनाला धार्मिक ठिकाणी जात असतो, दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो लगेच डोंगरगंजच्या दिशेने। मग काय लगेच डोंगरगंजच्या पायथ्याशी असलेल्या गणपतीरायाचं दर्शन घेतलं, निघालो लगेच गडावर। आता पंढरपूर दूर असल्यामुळं पंढरपूरला काय जाणं शक्य होत नाही, त्यामुळे आम्ही डोंगरगंजला जात असतो। असो तर लगेच गडावरती पण आलो होतो। तर आता तुम्ही म्हणता तू इतक्या लवकर गडावरती कसा गेला, तर घाट थोडा जबरदस्त असल्यामुळं मला व्हिडिओ काढायला काय जमलं नाही। असो तर मंदिरात पण आज ना भरपूर गर्दी होती आणि त्याच गर्दीमुळे आपला दर्शन घ्यायला नंबर लागणार नाही म्हणून सगळे पोरं नुसते पळतच सुटले होते। भीती या गोष्टीची वाटत होती की आपण जर पळता पळता जर पडलो, आपण हसत असताना आपल्या तोंडाची शोभा वाढवणारी म्हणजे 2 दात डायरेक्ट घशात जाते भाऊ। त्याच्यामुळे म्हणलं आपलं दमानीत चाला। आता सगळीकडे गर्दी असल्यामुळं नेमकं सुचत नव्हतं दर्शन नेमकं घ्यावं तरी कुठून। मग काय तिथं समोर गेलो आणि मग घेतलं दर्शन, आणि ज्यांना यायला शक्य झालं नाही त्यांनी पण लगेच दर्शन घेऊन टाका। आणि गडावरून दिसणाऱ्या वातावरणाचा विषय म्हणजे डायरेक्ट क्वालिटी विषय आहे, आणि तिथून व्ह्यू इतका जबरदस्त दिसत होता ना भाऊ का बास। मित्रांसोबत आल्यावर थोडासा आनंद पण घेत जा। असो तर खाली आल्यावरती लगेच मस्तपैकी प्रसाद वगैरे घेतला, मग काय निघालो लगेच गाड्यांकडे। आयला गौरव काय करायला गड्या आपल्या गाडीला काय तर मित्रांनो पार्ट 2 चा ब्लॉग एकदम जबरदस्त राहणार, त्यासाठी आपल्या पेजला लगेच फॉलो करून घ्या।